नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिवलीलामृत याचा अध्याय 3 पाहत आहोत. चला तर पाहू काय आहे त्या मागील कथा. श्री गणेशाय नमः. हे शंकरा, तुझा जय जयकार असो. तू मांगल्याचे धाम आहेस. स्वतःच्या भक्ताच्या हृदयाला संतोष देणारा आहेस. तू सद्योजात, वामदेव, ईशान, ईश्वर अशा अनेक नावाने ओळखला जातोस. तू निरंजन म्हणजे मलरहित आहेस. तू सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस. नैमिषारण्यात महामुनी सूत हे शौनादिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते की त्यातील पुढील कथा भाग असा आहे की इक्ष्वाकु वंशात मित्रसह नावाचा अत्यंत तेजस्वी, ऐश्वर्य संपन्न व पराक्रमी राजा होता. एकदा तो राजा सोबत मोठे सैन्य घेऊन शिकारीस गेला असता अनावधानाने एक महाभयंकर राक्षस त्याच्या हातून मारला गेला. राक्षस गतप्राण होऊन पडला हे त्याच्या भावाने दुरूनच पाहिलं आणि त्या क्षणी भावाच्या मृत्यूचा सूड घेण्याची घोर प्रतिज्ञा केली. बंधूच्या मृत्यूने शोककुल झालेल्या राक्षसाने मायेने आचार्याचे रूप धारण केले आणि राजाचा स्वयंपाकगृहात आचारी म्हणून प्रवेश केला. उत्तम पदार्थ बनवून त्याने राजाचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनी राजाने पितृश्राद्धासाठी कुलगुरू वसिष्ठांना आमंत्रित केलं. राजाला धडा शिकवण्यासाठी आचार्य रूपातील राक्षसांनी अन्नात नरमास शिजून मिसळले. अन्नग्रहणाच्या वेळी त्रिकाल ज्ञानी वसिष्ठांनी हे समजलं आणि आचार्याच्या काटकरस्थानाबद्दल त्यांनी राजालाच दोषी ठरवलं. त्यांनी संतापाने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला. अकारण राक्षसाच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून गुरूंनी शाप दिला. म्हणून राजानेही क्रोधित होऊन उलट त्यांना शाप दिला आणि हातात जल घेतले. पण राणी दमयंतीने त्याला अडविले तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले. त्या क्षणी राजाचे दोन्ही पाय काळे पडले आणि त्यामुळेच त्याचे कल्माशपाद असे नाव पडले. वसिष्ठांनीही आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला तो 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होईल असा उशाप देखील दिला. राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला. एके दिवशी भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले व त्यास खाण्यासाठी पकडले. ब्राह्मणाच्या पत्नीने करुण स्वरांनी त्याला जीवनदान देण्याची विनंती केली, पण राजाला तिची दया आली नाही. ती ब्राह्मणी आक्रोश करीत असताना त्याने तिच्यासमोर तिच्या पतीला खाऊन टाकले. संतापाने आणि शोकाने ब्राह्मण पत्नीने राजाला शाप दिला आणि शापमुक्त होऊन तो पुन्हा राजा झालास की कोणत्याही स्त्रीशी संग करताच तुझे प्राण निघून जातील. पतीच्या अस्थी गोळा करून त्यासमोर ब्राह्मणीने अग्निप्रवेश केला. राजाला अतिशय वाईट वाटलं. वसिष्ठांनी दिलेला शाप भोगत असताना आणखी एक शाप त्याच्या माथी बसला होता. मृगयादरम्यान झालेला राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लावेल असे त्यांच्या स्वप्नातही आले नव्हते. 12 वर्ष पूर्ण होताच पूर्वरूप प्राप्त होऊन तो नगरात परतला, पण पत्नी दमयंतीला टाळू लागला. आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे त्यांच्या चाणाक्ष पत्नीने ओळखलं आणि मग राजाने घडलेला प्रसंग तिला सांगितला. तिलाही अतिशय वाईट वाटलं. राजाने वसिष्ठांची भेट घेऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला दिव्यपुत्र प्राप्ती झाली आणि वंशवृद्धीची चिंता मिटली. तरी मूळ समस्या तशीच होती. राजा मनोमन उबगला आणि राजविलासाचा त्याग करून अरण्यात गेला. ज्यावेळी मनात कामवासना उठत असेल त्यावेळी तो स्वतःला समजावायचा, ज्या योगे आपल्याला मृत्यू घेऊन आपली पत्नी विधवा होईल ते कृत्य आपण कधीच करायचं नाही. आपली कर्मगती गहन आहेत. नशिबात जे भयंकर भोग लिहिलेले आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही. देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे. पूर्वी घडलेल्या ब्रह्महत्या पिशाच्य रूपाने त्याच्या मागे लागली होती आणि अशा प्रकारे शापित राजा वनात हिंडत असताना त्याला गौतम ऋषी भेटले आणि राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली.
तेव्हा ऋषींनी राजाला गोकर्ण महाबळेश्वराचं महात्म्य देखील सांगितलं होतं की गोकर्ण हे अत्यंत पवित्र शिवस्थान म्हणजेच पृथ्वीवरील दुसरे कैलासच आहे. भक्तवत्सल असा साम सदाशिव पार्वतीसह तेथे उभा आहे. श्री विष्णू लक्ष्मीसह तेथे तपश्चर्या करतो. तेथे शिवदर्शनासाठी नेहमी गर्दी असते. नारद व तुंबरू येथे शिवलीलांचे गायन करतात. देवाचे समुदाय शिवनामाचा अखंड गजर करतात. ऋषी वेदघोष करतात. अष्टनायिका नृत्य करतात व गंधर्व आपल्या गायनाने महेशाला तोषवितात. तेथील शिवालयात शुभ्र लखलखीत असे सिंहासन आहे. शिवालयाच्या पूर्वद्वारावर ऐरावतावर आरूढ इंद्र, दक्षिण द्वारावर यम, पश्चिम द्वारी वरुण तर उत्तरेच्या द्वारावर कुबेर रक्षणार्थ उभा आहे. कर्पूर गौरव व भवानी यांचे हे निवासस्थान म्हणजे संतांचे व साधकांचे माहेरघर. तेथील मूर्तीचे ध्यान करावे. त्याभोवती असलेल्या महासिद्धीचे पूजन करावे. त्यांच्या भोवती असलेली आवरण देवता कात्यायनी व अष्टभैरव यांची पूजा करावी. तेथे 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु व 8 दिक्पाल हात जोडून अहर्निश उभे असतात. अष्टसिद्धी व नवनिधी तेथेच राहून विनम्र भावाने आणि शंकराची आराधना करतात. इतर क्षेत्री लाखो वर्ष केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या तपा एवढी असते. तेथे सोमवार, अमावस्या, संक्रांत, प्रदोष, पर्वकाळ या वेळात समृद्ध आणि समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थे स्नानाचे पुण्यफळ लाभते. तर एकदा रावणाने आपली आई कैकेयीच्या पूजेसाठी कठोर तपास साधनेने शिवाचे आत्मलिंग आणि अपर्णा वरदान म्हणून मिळवली. अपर्णा ही विष्णूची भगिनी असल्याने विष्णूने मोठ्या युक्तीने ब्राह्मण रूप घेऊन तिची सुटका केली. जिथे महादेवी रावणाच्या खांद्यावर उतरली तेथे शक्तिपीठ भद्रकाली म्हणून तिची स्थापना झाली आणि संतापलेल्या रावणाने शिवाने पुढे विष्णूने आपल्या अंगावरील मळापासून निर्माण केलेली पार्वती इतकी सुंदर स्त्री मयासुराची कन्या म्हणून जन्म घेईल व तुझी पत्नी होईल असे सांगून सांत्वन केलं. भगवान शंकरांचे अत्यंत तेजस्वी आत्मलिंग म्हणजे ब्रह्मानंद रूपी रसाचे ओतीव साकार रूप, ज्याने इच्छा मात्रे अनंत ब्रह्मांडे रचली त्याचे हे निजरूप शंकराचे आत्मलिंग. एका असुराकडे जाऊ नये म्हणून देवाने गणेशाची प्रार्थना केली. गणपतीचे चरित्र अत्यंत अगाध आहे. शंकराची उपासना व सेवा करता यावी म्हणून साक्षात विष्णूचं गणेश रूपाने शंभूचा पुत्र झाला होता आणि रावण शिवाचे आत्मलिंग घेऊन वाटेने जात असताना ईश्वरी मायेने त्यास लघुशंखेला जाण्याची निकड उत्पन्न झाली आणि त्यावेळी गणेश गुराख्याच्या रूपाने तेथे होता. रावणाने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळण्यास देऊन ते भूमीवर न ठेवण्याविषयी बजावले. गणपतीने अशी माया रचली की रावणाची लघुशंका संपता संपेना आणि गणपतीने ठरल्याप्रमाणे 3 वेळा रावणाला हाक मारून आपल्या पित्याचे आत्मलिंग पृथ्वीवर ठेवले व ते अदृश्य झाला. रावणाने ते शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कायमस्वरूपी तेथे स्थिर झाले आणि हे शिवपीठ गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झालं. रावण, त्याची आई आणि त्याचे बंधू तेथे शिवपूजन करू लागले आणि इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र, 18 औक्षहिणी इतका सैन्यभार, अपरंपार संपत्ती, सर्व प्रकारचे ऐश्वर या सर्व गोष्टी रावणाला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिवानुष्ठान केल्यामुळे प्राप्त झाल्या. गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली. एकदा अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली. ती अत्यंत कुरूप व जन्मात होती. तिचे मरण जवळ आले होते. इतक्यात तिला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले आणि शिवाने पाठवलेले ते विमान पाहून गौतमांना आश्चर्य वाटलं व त्यांनी शिवदूतांना याबाबत विचारणा केली. त्यांनी तिचा पूर्व वृत्तांत असं सांगितला की पूर्वजन्मी ही चांडाळ स्त्री अत्यंत रूपवान ब्राह्मण कन्या होती. तिचं नाव सुमित्रा असं होतं. तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिलं पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आलं आणि शारीरिक दुखेसाठी ती वाम मार्गाला लागली. पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही. शेवटी कंटाळलेल्या ब्राह्मणाने तिला घराबाहेर काढलं आणि दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राबरोबर तिचं लग्न केलं. त्याच्या घरी मद्य मासाला तोटा नव्हता. तीही मांस भक्षण व मद्यपान करू लागली. एकदा नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले व हे लक्षात येतात
ती शिव शिव करून ओरडली. खूप कर्मे केल्यामुळे यमदूताने तिला अनंत यातना दिल्या आणि फक्त एकदा वासरू मारल्यामुळे, शिव शिव म्हणल्यामुळे पुढील जन्मात ती अन्य पशूंच्या जन्मास न जाता चांडाळीन झाली. पण ती जन्मात व अनाथ होती. कुष्ठरोगही झाल्याने तिला जीव नकोसा झाला होता. एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती गोकर्ण क्षेत्रास निघाली. तिथे गेल्यावर भद्रकालीच्या देवळाजवळ बसून ती भीक मागू लागली आणि प्रदक्षिणा करणाऱ्या एका शिवभक्ताने तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले आणि हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले व ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले. आणि अशा प्रकारे शिवरात्रीच्या पर्वकाळी तिच्याकडून यात्रा, उपोषण, बिल्वदलाने पूजन, शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले आणि लोकांसोबत तीही नामस्मरण करत होती. त्या नकळत घडलेल्या पुण्यकर्मामुळे तिची पूर्वजन्मीची सर्व पातके नाहीशी होऊन तिला शिवलोक मिळाला आणि गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले. त्यांनी राजाला गोकर्ण महाबळेश्वर येथे जाऊन शिवरात्रीस पार्वतीसह महाबळेश्वराची पूजा करण्यास सांगितली आणि राजाने शिवरात्रीस महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने यथासांग पूजा केली. या सेवेने उमानाथ अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचं पातक नाहीसे झालं आणि आपल्याला शिवचरणी आश्रय मिळावा अशी राजाला दृढ इच्छा झाली आणि त्यांचे मनोगत जाणून भगवान शंकराने त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठवलं आणि अशा प्रकारे मित्रसह राजाला शिवस्वरूप प्राप्त झाले. असा आहे शिवरात्री व्रताचा महिमा, असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. तेथे शिवाचे आत्मलिंग दीनपतिताच्या उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे. त्याच्या पूजनाने राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली. तर ह्याची फलश्रुती या अध्यायाची अशी आहे की रात्रीच्या प्रथम प्रहरी पठणाने भूतबाधा नाहीशी होईल आणि याचा उपयोग घरातील कर्त्या माणसानेच देखील करावा, म्हणजे घरातील तुमच्या मोठ्या व्यक्तींनी हा करावा. तर आज आपण शिवलीला अमृत याचा अध्याय आणि कथा ही पाहिलेली आहेत. नक्कीच श्रवण करा आणि तुमच्या घरातल्या ज्येष्ठ लोकांनी, ज्येष्ठ म्हणजे वडीलधाऱ्यांनी जर हा ऐकला, वाचला तर आयुष्यात जे काय तुमच्या घरात बाधा असतील त्या निश्चितच निघून जातील. या गोष्टी विश्वास ठेवा आणि तुम्ही श्री शंकराचे भक्त असेल तर जय भोलेनाथ, जय शिवशंकर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर तुम्हाला अध्याय कसा वाटला नक्कीच सांगा आणि माझ्या अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.